हर्ष दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। असं म्हटलं जातं की आवड असले की सवड मिळते, आणि आवड असलं की अवघड काम सुद्धा सोपं वाटतं।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सुव्यवस्था राखण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी, समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा पर्याय। अभंग तुकोबारायांचा आहे। आपोलिया हिता जो असे जागता। कोणता अभंग आहे? आपोलिया हिता जो असे आपोलिया हिता जो असे असा सर्वांच्या हृदयात बसलेला अभंग आहे। इक थोडा कमी करा। हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे आणि प्रत्येक भाविक भक्ताच्या कानपाठ आहे। म्हणजे इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने हा अभंग ऐकलेला आहे आणि असेलच एखादा भाविक भक्त की ज्याने आजपर्यंत आपोलिया हिता हा अभंगच ऐकला नाही, तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या कार्यक्रमात ठेवण्याच्या लायकीचा नाही। तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे। अर्थात अभंग तुकोबारायांचा इको थोडा कमी करा। अभंग तुकोबारायांचा आहे।
प्रसंग या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवसानिमित्तचा आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा श्री सरकार महर्षी चंद्र कीर्तन रूपी सेवा आणि ज्यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे असे श्रीकांत कल्याणराव पाटील चंद्राअण्णा प्रतिष्ठान उदगीर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या गुरुवर्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गुरुवरती आपली किती निष्ठा. आज योगायोगाने चतुर्थी आहे, सोमवारही आहे, श्रावणी सोमवारही आहे, त्याचप्रमाणे 15 ऑगस्टही आहे आणि योगायोगाने अमृत महोत्सव आहे. असताना ही कीर्तन रूपी सेवा, त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ संगत करणारे हरिभक्त परायण शिवानंद महाराज शेळके, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण संजय महाराज शिंदे बाला, श्री संत कबीर वारकरी शिक्षण संस्था उदगीर, त्यांचे मार्गदर्शक हरिभक्त परायण भागवत महाराज. सोपं नाही एवढे विद्यार्थी घडवणं. आपल्या क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्वच क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढ्या पावसामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी शांत चित्ताने बसून ऐकत आहात. तुमचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजे. तुमच्यासाठी एकदा तुम्हीच जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे माईक. आपल्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? लय मेल्यासारखा आवाज आला, थोडस मोठ्या आवाजात सांगा. कोणता विषय आहे? हा, असा आवाज पाहिजे. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? बचत गट. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे. पण ती गीता आमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही कळायला तयार नाही. गीता कळायला तयार नाही म्हणून तर माणसाच्या जीवनातील दुःख जायला तयार नाही. काही कळलं तर काहीच कळत नाही. अजिबातच अक्कल नसती. एक पाठ्या विटीनं दगड फोडीत होता. वीट भिंत बांधायची. वीट काय काय करतो? दगड फोडतो. अरे गाढवा, विटीने कुठे दगड फुटत असतो? डोकं वापर, डोकं. मग त्याने वीट फेकून दिली. डोकं डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, डोकं कसं काय फुटलं? मग स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. पण या चरणाचा अर्थ असा नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज याच असंच एके ठिकाणी एक मावशी माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या, सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. म्हणलं मावशी शेळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणाले, अहो महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावली, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं पण काय? मावशी म्हणाल्या, महाराज कुलूप लावलं ही गोष्ट खरी, कुलूप लावलं त्या मावशी बसलेले होते कीर्तनात, पण त्यांचं लक्ष कुठं होतं? सर्वांनी मोठ्याने सांगा, कुठं होतं? कुलपाकडं. तसं तुमचं सर्वांचं लक्ष आहे ना? मोठ्याने सांगा, सर्वांचं लक्ष आहे ना? कुठं? कुलपाकडं. कीर्तनात
असो आपोलिया हिता जो असे जागता, लक्षपूर्वक ऐका, आपोलिया हिता जो असे जागता म्हणजे जे नाही त्यांचे माता पिता धन्य आहे, तर जे नाही जो मुलगा, जो माणूस, जो पुरुष स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. आता यावर आपले हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. रामकृष्ण सांगितली ज्ञानोबराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळी राजा यांनी सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, भुताबाई, मीराबाई, कान्हो, कात्रा ही नावं यांना का आठवली नाही? मग या वेळेस यांच्या डोक्याचे काही खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि एका वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजून भजन करा. स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. एवढेच नाही, हे आमच्या भारताचं वैभव आहे. महको तो ऐसे महको की फुलों को भी होश आ जाए. आजच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. या सुद्धा अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीपासून त्या राष्ट्र. लता दीदींनी 30,000पेक्षा जास्त गाणे गायलेले आहेत. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेंची भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनो माझा बंधू दारू पाडी बाय पाडी ग पाडी बाय पाडी. कोणी आपल्याला गेली साडी आणि पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाय बेडी ग बेडी बाय बेडी. आता सांगा बरं हे काही गुणगान करण्यासारखं आहे का?
श्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री शिक्षित आहे, सुशिक्षित आहे. ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. मग मला सांगा, स्त्रियांना आज या ठिकाणी श्रीकांत पाटील यांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. का आपल्या गुरूंविषयी काय भावना असावी, काय श्रद्धा असावी, हे आईने त्यांच्यावर सुसंस्कार दिलेले आहे. आणि खरंच गुरूंसाठी एवढं काही करणारे व्यक्तीने आजच पाहिलेली आहे. आणि योगायोगाने आज 15 ऑगस्ट ही आहे, अमृत महोत्सव. आपल्या वीर जवानांनी त्या काळी आपली रक्त सांडले म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो. म्हणून हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी करू शकतो. त्या वीर जवानांसाठी आपण एक गीत गाऊया. जरा आँखों में भर दो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी.
आज माझी जाण्याची वेळ आली. घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतोय. घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतोय. इंच जखमा अंगावरती घेऊन आई पत्र शेवटचं लिहितोय. आई, बालपणीच्या सगळ्याच आठवणी जशाच्या तशाच आठवतात. या बर्फांवरती माझ्या डोळ्यातली आसवही गोठवतात. खूपदा वाटतं का आई, तुझ्या कुशीत येऊन भिजावं, तुझ्या त्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं. पण मला माहिती आहे आता तसं होणार नाही. आधी वेळ मला सोडून रित्या हाती आता जाणार नाही. आई, आपलं घर आठवून एकटाच रडतोय. रडता आई पत्र शेवटचं लिहितोय. माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला. बाबा, तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मी मरणाआधीच मरतोय. मरता बाबा पत्र शेवटचं लिहितोय. भैया, तुझ्या सगळ्याच आठवणी मनात घर करून बसले. आताच माझ्या उजव्या दंडावरती 4 गोळ्या घुसल्या. उजव्या दंडावरती गोळी लागताच तुझी आठवण हेलावून गेली. अरे, तू माझा उजवा हात आहे हे म्हणण्याची वेळही आता सरून गेली. आपल्या छोट्या चकोलीची काळजी तू घेत जा. चकोली म्हणजे बहीण. आपल्या छोट्या चकोलीची काळजी तू घेत जा. माझ्या वाट निघून गेल्यावरती रक्षाबंधनाला तरी कसा येईल. सखे, माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं निराळ होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे. आपल्या 2 चिमण्यांना माझा गोडगोड पापा दे. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. आई, तू रडू नकोस. तुझा उशाशाचा आवाज माझ्या कानी येतोय. जमलंच आई, तर मी पुन्हा जीवन होऊन येणार आहे आणि पुन्हा एकदा तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे. सांगा, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. या महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही. उचलण्याची पण लावली टाळायला. अशीच एक 18-19 वर्ष वयाची मुलगी ती पेपर वाचायची, बातम्या वाचायची. खून, छळ, सासूच्या आत्महत्या नाही, सासूला त्रास दिला जात नाही. मग ती मुलगी एक दिवस तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मी यांना बया सून होणारच नाही. ही डायरेक्ट साधी काही सारासार विचारच केला नाही. मुसलीची पण लावली टाळायला. तसं या महाराजांनी बोलण्याआधी काही सारासार विचारच केला नाही. मुसलीची पण लावली टाळायला. परंतु साधू संतांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, सारासार विचार करा. उजावडी नाव धरा कंठी विठोबा. म्हणून माणसाने सारासार विचार केला पाहिजे. त्यानंतर महाराजांनी सांगितलं की मुलगीच श्रेष्ठ आहे. मग आता मला सांगा, जी मुलगी आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? सर्वांनी मोठ्याने सांगा, ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी लग्नाच्या वराती मिरवणुकी